नमस्कार मित्रांनो. तर 14 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय, तर कोर्टामध्ये सुनावणी असते. सिद्धूने निवासचा खून केला असा आरोप असतो आणि तो आरोप सिद्ध करण्यासाठी साक्षीदार म्हणून लक्ष्मीला बोलवलं जातं. लक्ष्मी तिथे येते आणि वकील विचारतात, सिद्धिराजने तुमच्या नवऱ्याचा निवासचा खून केला हे तुम्हाला मान्य आहे का? लक्ष्मी म्हणते, हो, मला मान्य आहे, कारण मी स्वतःहून बघितले. यानेच माझ्या नवऱ्याचा खून केला, यानेच गोळी मारली, तिथे दुसरं कोणीही नव्हतं. लक्ष्मीच्या साक्षीवरून जज सगळे पुरावे वगैरे बघतात आणि सिद्धूला दोषी ठरवतात. ते सिद्धूला 7 वर्षांची जेल सुनावतात आणि कोर्ट तिथेच संपतं. पोलीस सिद्धूला घेऊन जाणार असतात. सगळे तिथून निघून जात असतात, पण भावना मात्र रडत बसलेली असते. लक्ष्मी भावनाकडे येते आणि भावनाच्या खांद्यावर हात ठेवते. ती भावनाला म्हणते, भावना बाळा. भावना खूप भडकलेली असते. ती लक्ष्मीचा हात झडकारते आणि मोठ्याने ओरडते. भावना म्हणते, मला हात लावू नकोस तू. काय ग, तुझ्याकडे मी काय मागितलं होतं? माझ्या मुलींपासून त्यांच्या बाबांना दूर करू नको एवढीच रिक्वेस्ट केली होती ना तुझ्याकडे. कालपासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, तुला मी सांगत होते, पण तू काय केलंस? तुला हवं तेच तू केलंस. त्यामुळे आता मला हवं तेच मी करणार. आणि आजपासून, या क्षणापासून तुझं माझं नातं संपलं आणि तुझी मुलगी भावना आजपासून तुझ्यासाठी मेली. भावनाचं बोलणं ऐकून लक्ष्मीला एकदम धक्का बसतो. भावना, रेणुका आणि आपल्या मुलींसोबत घरी निघून जाते. लक्ष्मी उदास होऊन रडत आपल्या घरी जाते. पण 7 वर्षानंतर सिद्धू सगळं कसं चांगलं करतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की निवास जग सोडून जातो. बाहेर सगळे रडत बसलेले असतात. तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर येतात आणि पुन्हा एकदा लक्ष्मीला स्टेटमेंट मागतात. लक्ष्मीला ते विचारतात की निवासचा खून कोणी केलाय? निवासला गोळी मारली तरी कोणी? लक्ष्मी सिद्धूकडे हात दाखवते आणि सगळ्यांना सांगते की सिद्धूने गोळी मारली. आम्ही तिथे गेलो होतो. त्या ठिकाणी जयंत वगैरे कोणीही नव्हतं. तिथे होते ते 2 जण. ते म्हणजे सिद्धू आणि निवास. सिद्धूने निवासला गोळी मारताना मी पाहिले. पोलीस सिद्धूला चौकशीसाठी घेऊन जाणार असतात. भावना इन्स्पेक्टरला थांबवते आणि पोलिसांना लक्ष्मीला विनवण्या करते. भावना लक्ष्मीसमोर पदर पसरते, भीक मागते आणि हे स्टेटमेंट मागे घ्यायला सांगते. भावना म्हणते, आई, अगं तुला माहिती आहे ना, सिद्धिराज कुणाचाही जीव घेऊ शकत नाही, कुणावरही गोळी चालवू शकत नाही, शक्यच नाही आहे. आई, मी भीक मागते, पाया पडते, पण खरं काय ते सांग. सिद्धिराजवरती नको आळ टाकूस. जयंतने गोळी मारली ना, बोल. लक्ष्मी काहीच बोलत नाही. ती स्तब्धपणे बसून असते. भावना पोलिसांसमोर हात जोडते आणि सिद्धूला घेऊन जाऊ नका म्हणते. पण पोलिसांना त्यांची प्रोसिजर कंप्लीट करावी लागते आणि त्यांना आपलं पुढचं काम करण्यासाठी सिद्धूला घेऊन जावं लागतं. भावना रडत बसलेली असते. ती रागाने लक्ष्मीकडे बघते. तर इथे सिद्धूची आजी जेवायला बसते, पण आपल्या मुलाचा तसा फोटो बघून तिला जेवण जात नाही. आणि तेवढ्यात तिथे रेणुका येते. सिद्धूच्या बाबतीत जी काही बॅड न्यूज आहे ती आजींना सांगते. आजी खूप भडकतात आणि या सगळ्याचा दोष ते भावनाला देतात. आजींना राहुलं जात नाही. आजी सिद्धूला भेटण्यासाठी लगेच तिथून निघतात. तर इथे सिद्धू जेलमध्ये असतो. जे काही घडलं ते पुन्हा पुन्हा आठवत असतो. सिद्धू कन्फ्यूज असतो की नेमकी निवासला गोळी लागली तरी कोणाची, जयंतची की आपली. सिद्धू खूप विचार करतो. तो मनात म्हणतो, गोळी कोणाची लागली हे तर माहिती नाही, पण काकू काकू अशा कशा बोलल्या? काकूंना जयंत दिसला नाही का? हे कसं होऊ शकतं? सिद्धूला अनेक प्रश्न पडलेले असतात आणि नेमकं निवासच्या बाबतीत काय झालं हे त्याला आठवतच नाही. सिद्धू आपल्या विचारामध्ये असताना तिथे सिद्धूची आजी आणि आदिराज येतात. आजी सिद्धूला भेटायचे म्हणून पोलिसांना सांगतात. पोलीस सिद्धूला विचारतात की तुला भेटायचं आहे का? सिद्धू म्हणतो, नाही, मला कुणालाही भेटायचं नाही आहे. माझ्या आजीला तसं सांगा. पोलीस आजींना सांगतात की त्याला भेटायचं नाही आहे. आजी लगेच वकिलांची मदत घेण्यासाठी बाहेर पडतात. तर इथे लक्ष्मी निवासच्या घरी घरचे सगळे आलेले असतात. सगळे निवासच्या आठवणीत रडत बसलेले असतात आणि तेवढ्यात तिथे रेणुका येते. रेणुका, भावना लक्ष्मीला जाब विचारतात. लक्ष्मीने असं चुकीचं स्टेटमेंट का दिलं? सगळा आळ सिद्धूवर का टाकला
हे विचारतात, पण लक्ष्मी गप्पच असते. भावना म्हणते, आई, अगं तुला पण चांगलंच माहिती आहे. तुझ्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त केलं आहे गं त्या सिद्धिराजने तुमच्यासाठी. बाबांना ते अजिबात मारू शकत नाही. आणि आई, असं असताना तू सिद्धिराजवर एवढा चुकीचा आणि घाणेरडा आरोप कसं काय करू शकतेस गं? बोल ना आई, का असं चुकीचं केलंस तू? बोल आई, सांग. लक्ष्मी शॉपमध्येच असते, त्यामुळे ती काहीच बोलू शकत नाही. भावना म्हणते, आई, थोड्या वेळाने तू पोलीस चौकीला जायचे आणि स्टेटमेंट मागे घ्यायचे. लक्ष्मी त्यालाही तयार नसते. लक्ष्मी काहीच बोलत नसते आणि त्यामुळे भावना, रेणुका यांना वाटतं की लक्ष्मी कन्फ्यूज आहे, मगाशी रागात होती, त्यामुळे तसं स्टेटमेंट दिलं असेल. होईल, सगळं चांगलं होईल. सगळे पुन्हा निवासच्या आठवणीमध्ये रडायला लागतात. थोड्या वेळाने निवासच्या अंत्यविधीची तयारी चालू असते आणि तेवढ्यात तिथे सिद्धूची आजी आणि आदिराज येतात. सिद्धूची आजी मोठमोठ्याने आरडाओरडा करून तमाशा करतात. लक्ष्मीने सिद्धूवर घाणेरडे आरोप केले. निवाससाठी सिद्धूने एवढं सगळं केलं आणि त्याच्याच खुनाचा आरोप सिद्धूवर टाकला. त्यामुळे आजी खूप चिडलेल्या असतात. आजी या सगळ्याचा दोष भावनाला देतात. आजी भावना, भावनाचं कुटुंब यांना खूप दोष देत असतात. निवासच्या घरचे सगळे बाहेर येतात आणि आजींना शांत राहायला सांगतात, पण आजी काही शांत राहत नाही. रेणुका बाहेर येते आणि आजींना घरी जायला सांगते. आजी बराच वेळ तमाशा करतात आणि निघून जातात. तर थोड्या वेळाने निवासचे सगळे अंत्यविधी पार पडतात. निवासला अग्नी देण्यासाठी संतोष पुढे होतो. लक्ष्मी संतोषला थांबवते आणि व्यंकी, संतोष या दोघांनी मिळून अंत्यविधी पुढचे करावे आणि निवासला अग्नी द्यावा असं सांगते. लक्ष्मी म्हणते त्याप्रमाणे सगळी मुलं करत असतात. तर थोड्या वेळाने इथे सिद्धूची आजी आपल्या घरी येते आणि सिद्धूला कसं सोडवायचं या विचारामध्ये असते. तेवढ्या तिथे रेणुका येते. आजी जे काही चुकीचं वागल्या, निवासच्या घरी येऊन निवासचे अंत्यविधी चालू असताना जो आरडाओरडा केला, तमाशा केला, त्यामुळे रेणुका चिडलेली असते. रेणुका आजींचं हे वागणं अजिबात खपवून घेत नाही. आत्तापर्यंत आजींनी जी जनावरासारखी वागणूक दिली, रेणुका आणि बाकीच्या सुनांना जसं वागवलंय, त्यामुळे रेणुका आधीच चिडलेली असते. ती आजींना खूप बोलते. रेणुकाने ठरवलेलं असतं की आता आजींचं हे रानटी वागणं, जनावरासारखं वागणं अजिबात सहन करायचं नाही. रेणुका आजींना खूप सुनावते आणि त्या आजींना पुढे म्हणते, तुमच्यामुळे आमची अब्रू गेली आहे, जरा नीट वागत जा, हे रानटी वागणं बंद करा आणि हो, माणसाला माणूस म्हणून वागवायला शिका. तुमचं आत्तापर्यंत खूप सहन केले, पण आता नाही, आता मी बोलणार. रेणुकाच्या वागण्यामुळे आजींचे डोळे उघडतात. त्यांना थोडे का होईना, पण आपण चुकीचं वागलोय हे मनातून कळतं आणि आजींना आपलीच लाज वाटायला लागते. तर इथे लक्ष्मी निवासच्या आठवणीमध्ये बसलेली असते, ती रडत असते आणि तेवढ्यात तिथे भावना येते. भावना पुन्हा लक्ष्मीला तोच प्रश्न विचारते. भावना म्हणते, आई, तू असं का केलंस? असं चुकीचं स्टेटमेंट तू का दिलंस? अगं, सिद्धूवर तुझा विश्वास नाही आहे का? सिद्धू कुणालाही मारू शकत नाही, तुला माहिती आहे ना? आणि सिद्धूने तुम्हाला किती प्रेम दिलं आहे गं, किती जीव लावला आहे, आणि त्याच्यावरतीच तू असा आरोप केलास? आई, माहिती आहे, तू रागवली होतीस ना, म्हणून तू चुकीचं स्टेटमेंट दिलं आहेस ना. आई, बोल ना. अगं, तू स्टेटमेंट जर बदललंस ना, तर सिद्धिराज बाहेर पडू शकतात. आई, माझ्या संसाराचा, माझ्या भविष्याचा विचार कर ना. तू साक्ष दिलीस ना, तरच सिद्धिराज बाहेर पडतील. उद्या साक्ष बदलशील ना तू? माझ्या मुलींचा विचार कर. लक्ष्मी काहीच बोलत नाही. भावना म्हणते, आई, मला माहिती आहे, तू तुझ्या मुलीच्या आणि जावयाच्या बाजूनेच असशील, हो ना? का विरोधात असशील? लक्ष्मी म्हणते, मी फक्त सत्याच्या बाजूने असते. सत्य हेच आहे की गोळी तुझ्या नवऱ्याने झाडली आहे माझ्या नवऱ्यावर. असं म्हणून लक्ष्मी निघून जाते. भावनाला धक्का बसलेला असतो. भावना आपल्या घरी निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये सुनावणी असते. भावना सकाळी लवकर तयार होते आणि तिला सिद्धूसाठी वाईट वाटत असतं. पण भावनाला पूर्ण खात्री असते की काल आई रागाच्या भरात होती, त्यामुळे आईने तसं चुकीचं स्टेटमेंट दिलं. पण आज आई नीट विचार करेल आणि सिद्धूच्या बाजूने स्टेटमेंट देईल आणि सिद्धू सुटेल. भावना आपली फाईल घेते आणि तिथून निघते. तर इथे लक्ष्मी, जानू त्या दोघीही निघणार असतात. जानू विचारते, आई,
अगं, भावनाताईचा आणि जिजूचा विचार केला आहेस का? तू साक्ष कुणाच्या बाजूने देणार आहेस? बोल ना. लक्ष्मी विषय टाळते आणि ते तिथून निघतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.